आहे. माझं हां, झालं. हां. आता मला सांगा पार्थ, इतके सगळे संदर्भ आहेत, जे सांगतात की महाराज हे केवळ एका धर्मीयांचे नव्हते, ते सर्वसमावेशक होते. महाराजांनी कधी कोणाचा दुस्वास केला नाही. प्रश्न आहे, मग महाराजांना एकाच पेंटनं रंगवण्याचा, त्यांना भगवं करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. हा जर आरोप केला गेला, तर त्यात चुकलं काय? नाही, प्रयत्न नाही. मी आता म्हणजे अनेक इतिहास अभ्यासकांनी जसे पुरावे मांडले तसे काही पुरावे मांडतो. हं, तर एक 2-3 मिनिटं ते शांतपणे सगळ्यांनी ऐकून हं, घ्या. आता पहिला मुद्दा रायगडावरच्या मशिदीचा. साधारणपणे 1689 पर्यंत रायगडावरती मशीद असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. हं, त्याच्यानंतर रायगड काही काळ मुघलांच्या आणि सिद्धी कासिमच्या ताब्यात गेलेला होता. हं. तो त्याच्या ताब्यात गेल्यानंतर रायगडावरती जी मशीद आहे तो तेव्हाचा उल्लेख आहे. बरं. राज्याभिषेकाच्या वेळी मशिदीचा उल्लेख कुठेही येत नाही. हं. आता एक दुसरा उल्लेख सांगतो. सैन्यात मुसलमान किती होते हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे, त्यामुळे मी सांगतो. हो. शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांच्या हयातीमध्ये कधीही त्यांच्या सैन्याची जातवार जनगणना, धर्मवार गणती केलेली नाही. हं, त्याच्यामुळे आता त्याला एक आणखी जोडून मी संदर्भ असा देतो, की शिवाजी महाराज जेव्हा जिंजीच्या स्वारीवरती गेलेले होते, हं, तेव्हा त्या जिंजीच्या स्वारीतून परत येत असताना एकोजी राजांनी म्हणजे एकोजी राजांना महाराजांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यात स्पष्ट असं वाक्य आहे, की आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असतात, जय कैसा होतो आणि हं. तुरुक लोक कैसे वाचू पाहतात, असं लिहिलेलं त्यांनी व्यंकोची पत्र. राजांनी लिहिले ते व्यंकोची राजांना. हा ऐका आणखी पुढचे रेफरन्सेस मला हो. जर एक 2 मिनिटं देऊ देत. त्याच्यानंतरचं महत्वाचं आता 1658 म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचे वडील हे काही म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील काही काळ आदिलशाही निजामशाही अशा वेगवेगळ्या शायांची चाकरी करायचे. त्या चाकरीतनं बाहेर येऊन शिवाजी महाराजांनी जेव्हा असं ठरवलं की आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करावं, त्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या सोबतीला त्यांचे जे मुसलमान सरदार दिलेले होते त्यापैकी 12 पैकी 5 मुसलमान सरदारांना शिवाजी महाराजांनी काढून टाकलं आणि त्याच्यानंतरचे जे उल्लेख आहेत हळूहळू टप्प्याटप्प्यानं जिथे जिथे गरज नाही अशा अशा पद्धतीचे सगळे सरदार शिवाजी महाराजांनी काढून टाकले. आता आणखी एक उल्लेख मी महत्वाचा सांगतो ज्याच्याबद्दल आता बोलले, की मराठ्यांना नाविक युद्धाचा अनुभव फार काळ राहिलेला नव्हता. त्यामुळं मराठ्यांच्या नौदलाच्या प्रमुखाबद्दल जो काय उल्लेख सांगितला जातो, नौदल प्रमुख मुसलमान होता, याचं कारण आहे का? मराठ्यांकडे नाविक युद्धाचा अनुभव नव्हता, त्यामुळं काही ठेवलेले असतील. पुन्हा पुन्हा मदारी मेहतरचा संदर्भ येतो. मदारी मेहतर हे पात्र कुठल्याही बखरीमध्ये कुठल्याही पुराव्यांमध्ये दिलेलं नाही. आता याच्या पलीकडे एकच शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी थांबतो. स्वकीयांच्या आणि परकीयांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या काही साक्षी आहेत त्या मी आपल्याला देतो. संभाजी महाराजांनी 27 ऑगस्ट 1680 या दिवशी एक पत्र लिहिलेलं आहे, संस्कृत दानपत्र. त्या संस्कृत दानपत्रामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांचा काय उल्लेख करतो, यौनारंभ गृहीत म्लेंछ क्षय दीक्षिता, म्हणजे म्लेंछांचा नाश करण्याची दीक्षा यौवनाच्या आरंभी घेतलेला म्हणजे शिवाजी महाराज. मी 5च उदाहरण देणार आहे. दुसरं उदाहरण माझं लवकर please, त्याच्यानंतर कारण वेळ शिवाजी कमी आहे. महाराज यवनांचा नाश करणारे आहेत, त्याकरताच त्यांचा अवतार झाला आहे असा उल्लेख परमानंदांच्या शिवभारतात आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता एक तर उदाहरण असं आहे माझं, की अफजल खानानी शिवाजी महाराजांना लिहिलेलं एक पत्र आहे आणि अफजल खानानी शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलं त्या पत्रात अफजल खान काय म्हणतो बघा. आता अफजल खानाने जे पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांना त्याच्यात तो असं म्हणतो, की तू आमच्या प्रदेशात आलास, आमच्या प्रदेशात नाही पण आल्यानंतर काय तू काय मशिदी याच्यातनं पाडल्यास. तुम्हाला काय सिद्ध करायचंय ह्या संदर्भात नाही, तुम्हाला काय चर्चेतून मला हे सांगायचं? सिद्ध करायचंय की शिवाजी महाराजांना तुम्ही जे सेक्युलर म्हणताय आणि शिवाजी महाराजांनी मशिदींना इनामं दिली आणि मशिदी बांधल्या असं काहीही नाही. म्हणजे ते शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक नव्हते असं तुमचं पुन्हा म्हणणं आहे? माझा मुद्दा एक आहे, शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काही मुस्लिम सरदार असतीलही, पण याचा अर्थ ते मुसलमान विरोधी नव्हते, याचा अर्थ ते हिंदू पादशहा नव्हते असा काढण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न साफ चुकीचा आहे. ठीक आहे. हा आला मुद्दा लक्षात. आनंद दवेजी, सेन्सॉर बोर्ड आहे या महाराष्ट्रामध्ये, सेन्सॉर बोर्डानं मान्यता दिली. कान्सला जो सिनेमा गेलाय त्यांना त्याच्यात काय आक्षेप वाटत नाही. तुम्ही सांगताय बोर्ड एक ऐका विलासजी, थिएटरवाल्यांना तुम्ही सांगताय की सिनेमा लावायचा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही काही. हा सेन्सरच्या आखल्यावर टीका करणारा का पहिला चित्रपट नाहीये. सेन्सरने कितीतरी वेळा त्यांची पिक्चर मागे घेतले स्वतःचे. तो आमचं चुकलं, आमचा अभ्यास नव्हता. पहिलं. दुसरं, आपण हे सरकार कुणाचं आहे असं काय करताय? एखाद्या इतिहासाचं ऐतिहासिक पुरुषाचं विकृतीकरण करणाऱ्या चित्रपटाची बाजू घेणं हा आणखी मूर्खपणा आहे. हे संजय सोनवणेंनी सांगितलेला मूर्खपणा, ज्याला गाढवपणा असं आम्ही मानतो. दुसरं, अफजल खान स्वतःला मूर्तीभंजक म्हणवतो ना. तुम्ही काय म्हणता त्यांनी मूर्त्या फोडल्या नाहीत? अफजल खानाचं पत्र आहे
जे तुम्ही अफजल आता खानाने फारसी स्वतःला सुद्धा हे बुत केलं शिकन आणि की कुफ्र शिवाजीनं शिकन असं म्हणून घेतलेलं आहे. तो शिवाजीनं जेव्हा निघाला शिवाजीच्या अफजल काळात खानाने आमचा स्वतःला इस्लाम 2 धोक्यात पदव्या, आलेला एक आहे म्हणजे म्हणून मी शिवाजीला मारायला येतो. हा अफजल खानाचं वाक्य आहे ना. हा आणि पुरंदरच्या तिकडच्या मुलांचं पत्र आहे की शिवाजीने आमची सनद बंद केली आहे, शिवाजीने आमचा पगार बंद केलाय. हे सगळं सांगून सुद्धा चित्रपटाचं समर्थन करणं संजयजी गाढवपण आहे असं आम्ही मानतो. तुमच्या मूर्खपणाला उत्तर देतो. शेख सुभान त्यामुळं अली, खोटा शेख इतिहास सुभान सांगू अली, नका, मला सांगा खोटे एक चरित्र मिनिट, मी मांडू मी मी नका. येतो. आपण प्लीज एकमेकांना असं ट्रोल नको करायला. हो. शेख सुभान अली, आता ज्या पद्धतीनं मांडणी केली जाते सातत्यानं, ही दोन टोकाची मांडणी आहे का? अतिशयोक्त दोन्ही बाजूनी केलं जात आहे का? एकतर महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते असं ठसवण्याचा, किंवा महाराज एकदम सेक्युलर होते असं, की आपण इतिहासाकडे इतिहास म्हणून बघणार आहोत. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा संदर्भ, त्यावेळचं राजकारण, त्यावेळचं हे आपण त्याच्याकडे नीट बघणार आहोत की नाही? बिलालजी, छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते. ही मला मांडणी माझ्या अभ्यासामध्ये कुठे सापडली नाही. हम्म, छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतावादी होते. हम्म. आता याचा एक पुरावा असा आहे की मोगलांचा म्हणजे इतिहासकार काफी शिवाजी खान म्हणतो महाराजांचे की चिरंजीव स्वतः त्याच्याबद्दल जे छत्रपती म्हणतात, शिवाजी महाराजांना त्याच्यावर आपण आता विश्वास ठेवायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा शत्रू समजतो, पण शिवाजी महाराजांबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागेल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीसारखं करायचं. आता इथं काय शत्रूची आई बहीण आहे, तिथं पण शिवाजी महाराज तिला एक मानव म्हणून तिचं रक्षण करतायत. आणि तेथे जोपर्यंत त्या स्त्रीला युद्धामध्ये एखादी स्त्री सापडली तर तिला घ्यायला तिच्या परिवारातला कोणी येत नाही, तोपर्यंत त्या स्त्रीचं रक्षण शिवाजी महाराज करायचे. आता हा दृष्टिकोन काय आहे? हा हा. हिंदू मुस्लिमचा नाहीये, हा मानवतावादी दृष्टिकोन मला आहे. मला मला हेच आता मला विचारायचं. दवेजीला एक उत्तर द्यायचंय. थांबा एक मिनिट. हा. दवेजी, आपण अफजल खानाचा जे सांगतायत की बा अफजल खान तर स्वराज्याचा शत्रू होता, पण हे कृष्णा कुलकर्णी हा ब्राह्मण त्याच्यासोबत का गेला होता आणि कुठं एखाद्या पुस्तकामध्ये त्याचा निषेध आहे का? जेव्हा कुलकर्णीला मारला असे जेव्हा 100 दिलेर कुलकर्णी खानानं मारले. आम्ही मानसिंग कुठे नाही म्हणतोय. महाराजांवर आक्रमण केलं, कुलकर्णी मारले. तेव्हा अफजल खानाचे 400 एक पुतळा बाहेर काढून पुण्याचे महाराजांचे सगळे पुरोहित ब्राह्मण 100 कृष्णा कोटीचंडी कुलकर्णी यज्ञ मारले. करतात. कशासाठी? 100 कृष्णा कुलकर्णी औरंगजेबाचा महाराजांचे विजय झाला कापाळे, पाहिजे, फाडाळे, शिवाजी महाराजांचा आम्ही राज झाला कुठे नाही पाहिजे. म्हणतोय. स्वराज्याच्या आडवा आलेला त्यासाठी प्रत्येकाला मारावा. स्वराज्याच्या त्यांनी आडव्याला दिलेर प्रत्येकाला खानाकडून मारावा. 2 कोटी होऊन औरंगजेबाने इथंच म्हणजे गाठलं 6 कोटी रुपये आपल्याचा घेतले पुतळा होते. बाहेर काढताना एक जण प्लीज प्लीज एक जण ऐकायला आलं पाहिजे कोण काय बोलतंय. औरंगजेबाचा विजय व्हावा म्हणून कोटीचंडी यज्ञ करतायत. हे कोणता धर्म आहे? शिवाजी महाराजांचा नाही 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 आनंदवेजी, ऐका ना, मी देतो ना तुम्हाला वेळ, तुम्हाला देतो 30 सेकंद देतो. त्यांचं म्हणणं पूर्ण होत्या मी येतो. अफजल खान मारला, आम्हाला काय कृष्णा कुलकर्णी म्हणले तुम्ही चिडता? ठीक आहे मी मला मला डॉक्टर अशोक राणा सरांना विचारायचंय, संजय सोनवणी सरांना विचारायचंय. सर, आजच्या काळामध्ये, आजच्या परिस्थितीत पूर्वीची मंदिरं पाडून जिथे मशिदी बांधलेल्या होत्या त्या मशिदी त्यांनी पाडल्या आणि पुन्हा तिथे मंदिरं बांधली. हा इतिहास तुम्ही मान्य करणार आहात का? आणि अशा पद्धतीनं अशोक राणा सर, ठीक आहे, दोघांचे मुद्दे भरकटतायत. मुद्दा आहे, आजच्या काळात महाराजांच्या इतिहासाकडे धर्माच्या नजरेनं त्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो का? बघणं योग्य आहे. अतिशय चुकीचं आहे. एक या महान व्यक्तिमत्वाला खुजं करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून आनंद दवेच्या भाषेत बोलायचं ते हे पाप आहे असं मला वाटतं. त्याचं क्षालन त्यांनी करावं एवढी विनंती त्यांना मी करतो. सोनवणी सर, सिनेमाच्या माध्यमातून जे मांडलं गेलंय त्याच्यात दुरुस्ती करायला हवी का? आणि जे अतिशयोक्तपणा त्याच्यामध्ये दाखवलं, कारण आता एवढ्या चर्चेत कुठेही तो संदर्भ नाही. 35% आलं कुठून, 11 कुठून आले, मस्जिद कुठून बांधली, हे जे दावे करण्यात आले हे टाळायला, महाराजांच्या बद्दल तरी किमान टाळायला हवेत का? आणि ते दुरुस्त व्हायला हवेत का? मुळात अतिशयोक्ती करणं हे दोन्ही बाजूंकडनं होत आहे. म्हणजे जशी हिंदुत्ववाद्यांकडनं किंवा वैदिकवाद्यांकडनं होत आहे, हा, ती चूक बहुजनवाद्यांकडनं किंवा सेक्युलर वाद्यांकडनं होती की अतिशयोक्ती करणं, अतिरंजित करणं. याच्यामुळे काय होतंय की वाद निर्माण होतात. त्या हिंदुत्ववाद्यांची समस्या ही आहे की प्रत्येक दृष्टिकोन हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा ते करायचा प्रयत्न करतात. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की कोणी शिवाजी महाराजांवर चित्रपटच बनवू नये, नाटक लिहू नये, कादंबरी लिहू नये आणि इतिहासही लिहू नये असा त्याचा अर्थ घ्यायचा का? आणि तो इतिहास मग लिहिणार कोणतं हेच लिहिणार का? आणि यांचा इतिहास आणि सत्य दोन्ही बाजूने असंही होते सर, दोन्ही बाजूने असं होतंय, मला जे हवं तसं लिहा, तसं मांडा, हे दोन्ही बाजूने होते मी सांगतोय. आणि या सगळ्यामध्ये सर, राणा सर जे बोलले, आपण महाराजांना कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत ना, न कळतपणे तसं होत नाहीये ना, याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि महाराजांबद्दल जेव्हा आपण मांडतो, महाराज म्हणजे इथं सगळ्यांची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि
तो अतिशय संवेदनशील विषय आहे. त्याची मांडणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेक्षकांचं